आपण बघत आहात आवाज कसमादेचा। देवळा तालुक्यातील मेशी इथं केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या खेत बचाव अभियान, पाणी फाउंडेशन आणि सेंद्रिय गट शेती यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी दशपर्णी अर्क व अन्य जैविक निविष्ठांचे साहित्य बैलगाडीत ठेवून पारंपरिक संबळाच्या तालावर आकर्षक शिवार फेरी काढण्यात आली। कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली मेशी इथं गोवर्धन सेंद्रिय शेती गट व अन्नदाता सेंद्रिय गट स्थापन करण्यात आले असून रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करण्याचा संकल्प शेतकऱ्यांनी केला आहे। कार्यक्रमात उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळे आणि तालुका कृषी अधिकारी सीताराम पाखरे यांनी उपस्थित राहून सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून दिले। कृषी विज्ञान केंद्र मालेगाव वडेल येथील कृषी शास्त्रज्ञ विशाल चौधरी यांनी दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रात्यक्षिक सादर केले। तसेच विविध जैविक निविष्ठा तयार करण्याच्या पद्धती शेतकऱ्यांना दाखवून दिल्या। पाणी फाउंडेशनचे समन्वयक नानासाहेब सूर्यवंशी आणि मनीषा राजगुरू यांनी फार्मर कप आणि शेतकरी सहभाग या विषयावर मार्गदर्शन केले। यावेळी विशाल मिर्जे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित फायलो यंत्राची माहिती दिली, तर किशोर हिरे यांनी कांदा बियाण्यांची उपलब्धता आणि व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। शिवार फेरी दरम्यान पक्षी थांबे तयार करून नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रणाबाबत जनजागृती करण्यात आली। कार्यक्रमात दशपर्णी अर्क, बीजामृत, बीज प्रक्रिया, मृदा परीक्षण, सेंद्रिय कर्ब वाढवण्याचे उपाय, शेणखत, कंपोस्ट खत, जीवामृत, हिरवळीची खते तसेच नैसर्गिक शेतीतील विविध जैविक निविष्ठांचे महत्त्व यावर तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली। उत्पादन खर्च कमी करून शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला। या कार्यक्रमात तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश देवरे, उपकृषी अधिकारी विजय वलगडे, सहाय्यक कृषी अधिकारी भरत चौधरी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। कृषी विभाग व आत्मा अंतर्गत गोवर्धन आणि अन्नदाता सेंद्रिय शेतकरी गट यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते।